नमस्कार. मी सी ए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 58ला. हाताच्या मुद्रा अशा सरळ ताठ बसायचं आहे. पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा येत आहे. सकारात्मक विचार येत आहेत आणि ते मी आकर्षित करीत आहे. मी सुखी आहे, आनंदी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी निरोगी आहे. मी सर्वांना सुख, आनंद, सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये पूर्ण युनिवर्स मला अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करूया. एका नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा आहे. सावकाश करायचा आहे.
आणि आता आपण हनुमान स्तोत्र म्हणूया. श्री मारुती स्तोत्र. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना, महाबळी प्राणदाता सखळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका, दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगंदांतरा, पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना, लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना, पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका, ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे, काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती बहे, ब्रह्मांडी मायलिनी वावळे दंतपंगती, नेत्रांगणी चालिल्या ज्वाळा भृगडी दाठिल्या बळे, उच्चते मुरडिले माता किरटी कुंडले बरी, सुवर्णकडी कासोटी घंटा किंकिर नागरा, ठकारे पर्वतायसा नेटका सड पातळू, चपळांग पाहता मोठे महाविद्यल्य ते बरी, कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, मंद्रांद्रे सारिका द्रोण क्रोधे उत्पाटीला बळे, आणीला मागुती नेला आला गेला मनोगती, मनासी डागिले मागे गतीसे तुळना नसे, अनुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे, त्या सिधुया कोटे मेरू मांदार दाखोटे, ब्रह्मांडा भोवते वेडे वज्रपुच्छे करू शके, त्या सिधुना कैची ब्रह्मांडी पाहता नसे, आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा, वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा, धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही, पावती रूपविद्यादी स्तोत्र पाठे करोनिया, भूतप्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही, नासदी तुटती चिंता आनंदे दर्शने, हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी, दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे, रामदासी अग्रगणू कपिकुळासी मंडणू, रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासदी. इति श्री रामदासकृत संकट निरसन मारुती स्तोत्र संपूर्णम. सावकाश डोळे उघडायचे आहेत. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे, मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे, असे सुंदर आयुष्य जगण्याला दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे श्रद्धा, अंधश्रद्धा. येस, श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये पुसटशी रेष आहे, एकदम पुसटशी रेष आहे. म्हणजे ती कधी, म्हणजे श्रद्धा कधी अंधश्रद्धा होऊ शकते हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे आपल्याला डोळसपणाने वागलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपल्याला व्यवस्थित पाहिली पाहिजे, पारखली पाहिजे, आणि मग आपण ती पुढे कार्यान्वित करायला हवी. कारण काय होतं, आपण बऱ्याचदा ऐकीव गोष्टी फॉलो करत राहतो आणि आपल्या प्रत्येक याच्यामध्ये धर्म आणि अधर्म, नैतिक अनिकता, म्हणजे आपण म्हणतो की देववादी आणि काय म्हणतो आपण त्याला, म्हणतो तसं नाही आहे म्हणजे की कोण देव मानतो नाही मानतो ह्याबद्दल मला म्हणायचं नाही आहे याच्यामध्ये.
ह्याच्यात असंच आहे, म्हणजे आस्तिक नास्तिक हे आपल्याला म्हणायचं नाही आहे ॲक्च्युली. याच्यामध्ये एवढंच आहे की आपण ज्या गोष्टी फॉलो करतो त्याबद्दल आपण किती प्रॉपर जाणून घेतो की किती गोष्ट काय आहे. कारण का बऱ्याचशा गोष्टी आपण ज्या फॉलो करतो त्या पूर्णपणे करत आले आहेत जुने आपले लोक, परंपरागत म्हणून आपण करतो असं आहे. त्याच्यामागे शास्त्रीय कारण असणारही, पण ते आपण जाणून घेतो का, तर ते आपण नाही जाणून घेत. हे जाणून घेतलं पाहिजे आणि मग तुम्ही फॉलो करा ना. म्हणजे काय होतं की काही गोष्टी ज्या आहेत, प्रत्येक गोष्टी तुम्ही आपण बघा आपल्या याच्यामध्ये परंपरागत पाळत आलेल्या आहेत आणि त्याचं बऱ्याचदा आपण कारण जाणूनच घेण्याचा प्रयत्न करून घेत नाही. आणि जर घेतलं असेल तर आपल्याला एवढंच सांगितलं जातं की नाही, आपल्याकडे असंच केलं जातं किंवा आपल्याकडे असंच पहिल्यापासून करत आलेले आहेत आणि म्हणून ते तुम्ही करा किंवा करायला हवं. तर हे व्हायला नको. आणि याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आजचे आपले एज्युकेटेड म्हणतो आपण, ते एज्युकेशन काय आहे म्हणजे म्हणजे त्या एज्युकेटेड पर्सन्स पण हे अशा गोष्टी फॉलो करत असतात. मग एक ते स्पेसिफिकली डेटबद्दल असो, पण कुठल्या तरी सकाळ संध्याकाळबद्दलचं असो, त्यावेळी काही गोष्टी करणार नाहीत किंवा काही नंबर गेम वगैरे असं बरंच काही गोष्टी. सायंटिफिकली तुम्ही जाणून घ्या एवढंच मला वाटतं. आणि त्याच्यानंतर म्हणजे तो कार्यकारण भाव जाणून घेतला पाहिजे. जी गोष्ट आपण करतो आहे ती आपण का करतो आहे हे आपल्याला स्वतःला माहिती असलं पाहिजे. ॲटलिस्ट तुम्ही पुढच्या पिढीला तुम्ही सांगू शकाल की तुम्ही ही गोष्ट का करतायत आणि का करतायत, म्हणजे ते एक सायंटिफिक रिझन हवं त्याच्यामागे. ती अंधश्रद्धा नसावी. तर हाच होता आपला आजचा चिंतनाचा विषय की श्रद्धा अंधश्रद्धामध्ये जाणून घ्या, चिंतन करा याच्यावरती. कुठलीही अंधश्रद्धा पाळू नका. कार्यकारण भाव डोळसपणाने तो जाणून घ्या, तो तसा दृष्टिकोन ठेवा आयुष्यामध्ये. तुमचं आपलं खूप पुढे भलं होईल. इथेच थांबूया. उद्या पुन्हा एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.